सकाळचे 6 वाजले होते. विंडो उघडून बघितलं तर पाऊस पडत होता. अजूनही बाहेर अंधारच होता. उजडलं नव्हतं आणि 4 दिवसापासून थांबलेला पाऊस आज परत सुरू झाला होता. तशी तर माझ्या दिवसाची सुरुवात रोज पहाटेच होते. कारण तनुष आणि तनुजच्या पप्पासाठी टिफिन जो बनवायचा असतो मला. अंघोळ करून तयार झाल्यावर पहिले तर हॉल झाडून घेतला. घरातलं पारुसं काढल्याशिवाय मी कामाला सुरुवात करत नाही. पारुसं काढून झालं होतं आणि गरमागरम हळदीचं पाणी पिऊन कामाला सुरुवात झाली होती. झणझणीत अशी भेंडीची भाजी बनवून घेतली. तनुच्या पप्पाला तर ना भेंडीची भाजी खूपच जास्त आवडते. फक्त ती खरपूस भाजलेली आणि तिखट झाली पाहिजे असे मला बोलत असतात. तुम्हाला आवडते का भेंडीची भाजी? लागलीत चपात्या पण बनवून घेतल्या. तनुषला आवरून घेतलं आणि निघालो ना स्कूलला. पाऊस पडत होता आणि तनुष तर ना या रेनकोटमध्ये जादूसारखाच दिसत होता. कोई मिल गया मधला जादू म्हणते मी बर का, नाहीतर तुम्हाला दुसरंच काहीतरी वाटायचं. आणि मी तर ना तनुचीच छत्री घेऊन आली होते. कुठे 2-2 छत्र्या वागवायच्या सोबत. तनुषला स्कूलमध्ये सोडल्यावर मी तर ना चालतच घरी येते. सकाळचा मॉर्निंग वॉक पण होतो आणि खूप जास्त फ्रेश पण वाटतं बरं का. संध्याकाळी आम्हाला जायचं होतं बड्डेसाठी. मग काय मस्तपैकी तयार झालो आणि निघालो बड्डेसाठी. आणि तनुष तर ना खूपच जास्त एक्सायटेड झाला होता. कारण बड्डे म्हटलं की केक, चॉकलेट आणि रिटर्न गिफ्ट याची आशा लागलेली असती ना लहान मुलांना. सोबत चिल्लर कंपनी बरोबर मस्ती करायला भेटते. बड्डेसाठी खूप सुंदर असं डेकोरेशन केलं होतं. मला तर ना खूपच जास्त आवडलं होतं ते डेकोरेशन. जंगलची थीम केली होती आणि हो, केक पण जंगल थीमचाच होता बरं का. सगळ्यांना खूपच आवडला होता. बड्डे झाल्यावर तनुषने पण गिफ्ट दिलं आणि आता चिल्लर कंपनीची पार्टी सुरू झाली होती. सगळ्यांनीच केक, वेफर्स आणि चॉकलेटवर चांगलाच ताव मारला होता आणि तुम्ही मात्र सबस्क्राईब बटनवर ताव मारा.